बोर्डाचा पेपर लिहिताना या जर तुम्ही चुका टाळल्या तर नक्कीच तुम्ही इतिहास व राज्यशास्त्र या विषयात 40 पैकी 40 मार्क्स हे नक्कीच घ्याल. तर चला तर पाहूयात कोणत्या आहेत त्या चुका ज्या तुम्ही देखील बोर्डाचा पेपर लिहिताना टाळल्या पाहिजेत. तर सर्वप्रथम पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो पेपर असणार आहे बोर्डाचा त्यामध्ये जो समास असणार आहे तो नेहमी डाव्या साईडला टाकायचा आहे. अजिबात उजव्या साईडला पेजच्या म्हणजेच उत्तरपत्रिकेच्या उजव्या साईडला समास आखत बसू नका, कारण ते चुकीचं प्रेझेंटेशनचं आहे. त्यामुळे तुम्ही नेहमी काय करायचं आहे तर उत्तरपत्रिकेच्या डाव्या साईडलाच इथे एक लाईन अशी पट्टीने पेन्सिलने आखून तुम्ही घ्यायची आहे सर्व तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये. त्यानंतर पाहू शकता जो तुमचा मेन प्रश्न असणार आहे तो इथून स्टार्ट करायचा आहे लिहिण्यासाठी. म्हणजेच प्रश्न क्रमांक पहिला 1 इथे असणार आहे. अजिबात इथून सुरुवात करायची नाही, कारण हे जो तुमचा पेपर चेक करणार आहे त्यांच्यासाठी हे ते असतं. त्यामुळे तुम्हाला नेहमी इथूनच लिहायला सुरुवात करायची आहे. मी जिथे बोर्ड ठेवला आहे तिथूनच तुम्हाला लिहायला सुरुवात करायची आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आणि जर तुम्ही सर्वप्रथम काय करायचं, मेन प्रश्न इथे लिहिला, उपप्रश्न त्यानंतर इथेच लिहायचा आहे. अजिबात इथे उपप्रश्न लिहित बसायचं नाही, फक्त इथे तुमचा मेनच प्रश्न असणार आहे. तर सर्वप्रथम चूक काय करतात विद्यार्थी मित्र, तर फक्त त्याचे विधाने पूर्ण करा असा जर प्रश्न असला तर काय करतात तर त्याचं ऑप्शन आणि उत्तर लिहितात. पण ही चुकीची पद्धत आहे. पहा, जर तुम्हाला यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हवे असतील तर विधाने पुन्हा लिहायचं आहे आणि त्याचं उत्तर विथ ऑप्शन असं लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता क आणि उर हे जे असणार आहे ते उत्तर असणार आहे, त्याला पेन्सिलने अंडरलाईन करायचं आहे आणि तुमचं जे विधान प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे ते परत लिहायचं आहे आणि त्याचं विथ ऑप्शन आणि त्याचं काय करायचं आहे तर उत्तर लिहायचं आहे. जर तुम्ही फक्त ऑप्शन आणि त्याचं उत्तर लिहिलं तर तुम्हाला तिथे 0 मार्क्स मिळणार आहेत, जरी तुम्ही उत्तर हे बरोबर लिहिलं असलं तरी. त्यामुळे काय करायचं आहे, विधाने पुन्हा लिहायचे आहेत आणि त्याचं उत्तर आणि त्याचं काय करायचं आहे आपल्याला ऑप्शन हा लिहायचा आहे. जर तुम्ही फक्तच असं उत्तर लिहिलं आणि ऑप्शन लिहायला विसरलात तरी देखील तुमचे मार्क्स हे जाणार आहेत. तर हा फॉर्मॅट नेहमी लक्षात ठेवा, यामध्ये अजिबात चुका करू नका. त्यानंतर दुसरी जे असणार आहे ते पहा, जर चुकीची जोडी ओळखायची आहे, दिलेल्या 4 पर्यायांपैकी जर चुकीची जोडी ओळखला तर ती दुरुस्त करून देखील लिहायची आहे आणि यासाठी एकूण 1 मार्क्स असणार आहे. अर्धा मार्क चुकीची जोडी ओळखण्यासाठी आणि अर्धा मार्क असणार आहे दुरुस्त करून जोडी लिहिलेली यासाठी. तर इथं पाहू शकता सर्वप्रथम चुकीची आकडा जो प्रश्न क्रमांक असणार आहे तो लिहायला विसरायचे नाही. त्यानंतर चुकीची जोडी काय आहे त्याचं ऑप्शन तो काय असणार आहे ते चुकीची जोडी, त्यानंतर दुरुस्त केलेली जोडी. तर तिथं पाहू शकता एकच प्याला राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर पाहू शकता असं जर तुम्ही व्यवस्थित प्रेझेंटेशन केलं तरच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळणार आहेत. त्यानंतर जो तुमचा नवीन प्रश्न असणार आहे तो नेहमी उत्तरपत्रिकेच्या उजव्या पानावर स्टार्ट करायचा आहे आणि जे संकल्पना चित्रे असतात पहा विद्यार्थी मित्रांनो, ते पेननच काढायचे आहेत. अजिबात थेट उत्तर लिहित बसू नका. पेननच तुम्हाला काय करायचे आहेत तर संकल्पना चित्रे काढायची आहेत आणि पुन्हा जे काय असणार आहे ते व्यवस्थित अगदी प्रश्नपत्रिकेमध्ये जसं काढलेलं आहे तसं काढून तुम्हाला काय करायचं आहे, जे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे व्यवस्थित अगदी तिथे तुम्ही पेन्सिलने किंवा पेनेनं फक्त अंडरलाईन करू शकता. परंतु ह्या ज्या कृती असणार आहेत तिथं त्या पेननच काढायच्या आहेत. अजिबात इथे पेन्सिलचा वापर करू नका. इथेही पाहू शकता व्यवस्थित अगदी पेनाचाच वापर करून ही संकल्पना चित्रे काढलेली आहेत, तरच तुम्हाला यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळणार आहेत. त्यानंतर जो तुमचा संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रश्न असणार आहे त्यामध्ये कोणती तुम्ही संकल्पना स्पष्ट करणार आहे त्याचं हेडिंग आणि इथे अजिबात तुम्ही पॅराग्राफमध्ये लिहायचं नाही, फक्त पॉईंट्सच लिहायचे आहेत. जर असं पॉईंट वाईज जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत. इथे तुम्ही रोमन आकड्याऐवजी 1 2 3 4 किंवा ABC असं जरी तुम्ही बुलेट्स वापरले तरी चालतील. तरी इथे बुलेट्स पॉईंट्सचाच वापर करून तुम्हाला उत्तर हे लिहायचं आहे. अजिबात इथे पॅराग्राफ्समध्ये लिखाण करत बसू नका. तुम्ही कितीही बरोबर लिहिलं असलं तरी तुमचे मार्क्स त्यामध्ये काय होणार आहेत, कमी होणार आहेत. आणि जर असं व्यवस्थित अगदी मुद्देसूद तुम्ही उत्तर लिहिलं तरच तुम्हाला पैकीच्या पैकी यामध्ये मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर पाहू शकता दुसरं देखील व्यवस्थित अगदी पॉईंट्सचा वापर करून लिहिलेला आहे आणि असंच तुम्हाला काय करायचं आहे 16 मार्चच्या पेपरमध्ये लिहायचं आहे. आणि त्यानंतर इथे देखील पाहू शकता व्यवस्थित अगदी जो प्रश्न असणार आहे त्याचं व्यवस्थित कारणे लिहिलेली आहेत पाहू शकता आणि ते देखील बुलेट्सचाच वापर करून लिहायचं आहे. अजिबात यामध्ये काय करायचं नाही तर पॅरेग्राफचा वापर करायचा नाही. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आणखी काही विद्यार्थी मित्र चुका करतात. ते पॅरेग्राफचा प्रश्न सोडवत असताना त्यामध्ये जर एका वाक्यात उत्तरे विचारली असली तर फक्त काय करतात मेजर ध्यानचंद एवढं उत्तर असेल तर एक आकडा लिहून इथे लिहितात, परंतु ते चुकीचं आहे. तर तुम्हाला पूर्ण वाक्यात ते उत्तर लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता 1936 मध्ये
भारतीय हॉकी संघाचे मेजर ध्यानचंद हे संघनायक होते. तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. अजिबात इथे काय करायचं नाही, फक्त शॉर्टमध्ये थेट उत्तर लिहायचं नाही. ते प्रेझेंटेशनसाठी सुद्धा चांगलं दिसत नाही आणि तुमचे मार्क्स देखील त्यामध्ये जाऊ शकतात जरी तुम्ही उत्तर हे बरोबर लिहिलं असलं तरी. तर व्यवस्थित अगदी मेन जे शब्द असतात त्यांना असे पेन्सिलने जस्ट अंडरलाईन केलं तरी चालेल. तरी देखील तुमचा पेपर हा उठावदार दिसणार आहे, अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. त्यानंतर पाहू शकता जो मेन तुमचा मोठा प्रश्न असणार आहे सविस्तर लिहिण्यासाठी, त्यामध्ये देखील तुम्हाला बुलेट पॉईंट्सचाच वापर करायचा आहे. अजिबात यामध्ये पॅरेग्राफमध्ये लिहित बसू नका. त्यानंतर तुम्हाला मार्क्स देखील यामध्ये व्यवस्थित मिळणार आहेत. म्हणूनच मी तुम्हाला सांगते पुन्हा एकदा, तर बुलेट्स पॉईंट्सचाच किंवा रोमन आकड्यांचा वापर करून तुम्ही तुमचे जे उत्तर असणार आहेत ते लिहिला तर नक्कीच तुम्हाला यामध्ये देखील सविस्तर उत्तरे लिहामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळणार आहेत. त्यानंतर जो तुमचा नवीन प्रश्न असणार आहे पहा, तो नेहमी काय करायचा आहे तर उजव्या साईडलाच लिहायचा आहे तुमच्या उत्तरपत्रिकेच्या आणि मेन प्रश्न इथं टाकायचा आहे. अजिबात यामध्ये उपप्रश्न टाकत बसायचा नाही. तर मेन प्रश्न हा नेहमी या चौकटीतच येणार आहे. आणि जो तुम्ही विभाग स्टार्ट करणार आहे राज्यशास्त्र, तर इथे हेडिंग द्यायला विसरायचे नाही. परत विधाने पूर्ण करा. इथे व्यवस्थित अगदी पूर्ण वाक्य विधान लिहिलेलं आहे, त्याचं ऑप्शन विथ उत्तर लिहिलेलं आहे, त्याला पेन्सिलने अंडरलाईन करायचे आहे. तरच तुम्हाला यामध्ये मार्क्स हे भेटणार आहेत. आणि त्यानंतर पहा जो तुमचा 7वा प्रश्न असणार आहे तो देखील तुमचा दिलेले विधाने बरोबर आहे की चूक लिहून त्याचे कारण लिहायचं आहे. तर याचं उत्तर लिहिताना काय करायचं, सर्वप्रथम जे तुमच्या प्रश्नपत्रिकेतील विधान असणार आहे ते पुन्हा लिहायचं. त्यानंतर हे विधान बरोबर आहे का, तर इथं हे विधान बरोबर आहे असं लिहायचं आणि त्याचं कारण हे खाली तुम्हाला ते देखील मुद्द्यांच्या आधारेच लिहायचं आहे. आणि त्यासाठी देखील तुमचा मार्क्स हे असणार आहे एक मार्क्स असणार आहे दिलेले विधान चूक बरोबर आहे ह्यासाठी आणि 1 मार्क्स ते कारण लिहिण्यासाठी असणार आहे. असं एकूण 2 मार्क्सचा हा प्रश्न असणार आहे आणि तुम्हाला असंच उत्तर लिहायचं आहे. त्याचे मुद्दे कारण देखील तुम्हाला व्यवस्थित पॉईंट्सचाच वापर करून लिहायचा आहे. त्यानंतर इथे देखील पाहू शकता संकल्पना स्पष्ट करा, त्यामध्ये देखील मुद्द्यांचा वापर केलेला आहे आणि संकल्पना चित्रे देखील पेनचाच वापर करून काढायचे आहेत. अजिबात यामध्ये पेन्सिलचा वापर करायचा नाही. तर इथं पेन व्यवस्थितच अगदी संकल्पना चित्रे पूर्ण केलेली आहेत. जर तुम्ही यापैकी 2च संकल्पनाची चित्राची लिहिला तर तुम्हाला 1च मार्क्स मिळणार आहे आणि 2 पैकी 2 मार्क्स असले तर 4 पॉईंट्स तुम्हाला काय करायचे आहेत, व्यवस्थित अगदी लिहायचे आहेत पेनानं काढून. आणि अजिबात इथे खाडाखोड करायची नाही. जर खाडाखोड केलेली दिसली तर तुमचा अर्धा मार्क्स इथे कट होऊ शकतो. त्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या अजिबात करू नका. आणि मी सांगितलेले जे पॉईंट्स आहेत ते अजिबात विसरू नका, लक्षातच ठेवा. आणि असेच जर तुम्ही उत्तर लिहिला उत्तरपत्रिकेत तुमचा 16 मार्च रोजी होणाऱ्या इतिहासाच्या पेपरमध्ये, तर तुम्ही नक्कीच यामध्ये देखील 40 पैकी 40 मार्क्स हे नक्कीच मिळवा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.